नमस्कार मंडळी, आज मी घरी एकटीच जेवायला आहे, तर काहीतरी झटपट असं बनवूया। रोज तर भाजीपोळीचा स्वयंपाक असतोच ना। तर आज मी बनवत आहे इनोव्हेटिव्ह रेसिपी 1 डिश मील तांदूळ गोळे। तांदूळ गोळ्यांसाठी 3 चमचे पीठ घेतलं, कारण मी एकटीच आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडासा ओवा घातला आणि हे पाण्याने भिजवून याचे छोटे छोटे असे गोळे आपण तयार करून घेतले। 2 चमचे तुरीची डाळ धुवून घेतली। तुरीची डाळ तशी ऑप्शनल आहे। 1 मोठा कांदा बारीक कापून घेतला, 1 बटाटा, 1 टोमॅटो सुद्धा बारीक कापून घेतला आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली। 1 मिरची सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे। कुकरमध्ये 2 चमचे तेल तापवायला ठेवलं। त्यात नेहमीप्रमाणे जिरे मोहरीची फोडणी केली, बारीक कापलेली हिरवी मिरची घातली, कांदा घातला आणि कांदा मिरची छान परतल्या गेल्यानंतर थोडेसे शेंगदाणे घातले, मला खूप आवडतात। नंतर यामध्ये कापलेले बटाटे आणि चिरलेले टोमॅटो सुद्धा घातले आणि नंतर यामध्ये घातली धुतलेली तुरीची डाळ, पाव चमचा हळद घातली आणि आपण जे तांदूळ पिठाचे गोळे तयार केले होते ते यामध्ये घातले। 1 मिनिट आपण हे सर्व परतून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये घातली बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घातलं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण लावून 2 शिट्या करून घेतल्या। प्रेशर गेल्यानंतर बघा एकदम तयार आहे 1 डिश मील तांदूळाचे गोळे। या डिशमधील भाज्यांचं आणि डाळीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आवडत असेल तर थोडंसं लिंबू सुद्धा पिळून घ्यावं, म्हणजे याची टेस्ट आणखी छान लागते। फटाफट बनवा आणि फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।